प्रव्यास संजाल में आपका स्वागत है। मैं हूं ओमकार बड़ी। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। महाराष्ट्र स्थापना दिवस के अवसर पर कल्याण डोंबिवली महानगर पालिका की महापौर एडवोकेट श्रीमती हर्षाली चौधरी ने शाश्वत विकास कार्यक्रम का उद्घाटन किया। सस्टेनेबिलिटी और सेफ्टी फॉर बिल्डिंग एंड सोसाइटी कार्यक्रम के प्रमुख मार्गदर्शक आयुक्त अभिनव गोयल थे। इसके साथ ही अपर शहर अभियंता प्रशांत भागवत, उपायुक्त संजय जाधव और नगर सेवक गणेश जाधव, उमेश बुरगावकर, श्रीमती विजया पोटे सहित शहर की सोसाइटियों के पदाधिकारियों और सुरक्षा मामलों के जानकार भी उपस्थित थे। महानगर पालिका के विद्युत विभाग के अपर शहर अभियंता प्रशांत भागवत ने मार्गदर्शन करते हुए कार्यक्रम में जानकारी दी कि कल्याण की एक सोसाइटी ने अपने सोसाइटी के महीने के 1,36,000 रुपये के बिल को सौर ऊर्जा का प्रयोग करके लाखों रुपए बचत किए और उसका महीने का बिल अब मात्र 1,700 रुपये आता है। आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना याचं नाव तुम्ही ऐकलं असेल। या योजनेच्या माध्यमातून जर आपलं घरकुल असेल, आपलं असेल, यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून जवळपास 50% अनुदान हे दिलं जातं आणि ती योजना जवळपास 1 वर्षापासून याची अंमलबजावणी सुरू आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1 मे 2025 रोजी ही आम्ही लोकांमध्ये ही योजना होती, पण लोकांमध्ये ती जनजागृती नव्हती। तर 1 मे 2025 रोजी आम्ही इथं लॉन्चिंग केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज 5 मेगावॅट पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून जवळपास 230 बिल्डिंगनी बसून घेतलेला आहे, त्याचा फायदा घेतलेला आहे। बऱ्याचदा हा पण प्रश्न असतो की मला सौर ऊर्जेचं युनिट बसवायचं आहे, मग मी ती त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे। जे आपलं विजेचं बिल असतं, प्रत्येक विजेच्या बिलामध्ये 12 महिन्यात तुम्ही जे वीज युनिट वापरता दरमहा त्याचं सर्व तिथे प्रमाण दिलेलं असतं। तुम्ही ते 12 महिन्याचे जे वीज युनिट आहेत त्याची बेरीज करायची, 12 करायचं म्हणजे सरासरी महा वीज वापर तुमचा येईल। आणि सरासरी वीज वापरला तुम्ही 120 नी डिवाइड केलं तर तुमची सौर ऊर्जा क्षमता तुम्हाला किती लागणार आहे त्याचं तुम्ही स्वतः काढू शकता। 120 याच्यासाठी की 1 किलोवॅटची जी सिस्टीम असते ती 4 युनिट दिवसाला निर्माण करते, म्हणजे 4 × 30 120 म्हणजे तुमचा सरासरी त्याला 120 नी भागाकार करायचा, तुमची सौर ऊर्जा क्षमता तुम्हाला समजू शकेल। नेक्स्ट, ही पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना मी सांगितलं 1 मे 25 रोजी आम्ही याचं लॉन्चिंग केलं होतं। या माध्यमातून आम्ही फार मोठी जनजागृती केली आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येत आहेत। नेक्स्ट, ही पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना काय आहे तर तुमचं घर स्वतःचं घरकुल असेल तर 1 किलोवॅटसाठी साधारणतः 50,000 खर्च येतो, त्यातले 30,000 तुम्हाला सरकार अनुदान देते। 2 किलोवॅटसाठी जवळपास 1.25 लाख रुपये खर्च येतो, त्यातले 60,000 सरकार देते। 3 किलोवॅटसाठी 1,75,000 खर्च येतो, त्यातले 78,000 सरकार देते। आणि या कल्याण डोंबिवली शहरामध्ये रहिवासी सोसायटीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि यात आनंदाची बाब आपल्यासाठी ही आहे की ही योजना रहिवासी सोसायटीसाठी पण आहे। म्हणजे रहिवासी सोसायटी या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे जर टेरेस उपलब्ध असेल तर 500 किलोवॅट पर्यंत पण सिस्टीम लावू शकतात जर आवश्यकता असेल, आणि प्रति किलोवॅट 18,000 रुपये त्यांना केंद्र सरकार अनुदान देतं। याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण मोठ्या क्षमतेवर जेव्हा सौर ऊर्जा क्षमता स्थापित करतो तेव्हा आपला पर किलोवॅट रेट कमी येतो, जवळपास 45,000 रुपये येतो। तर याचा अर्थ असा होतो की जवळपास सरकार तुम्हाला 50% अनुदान देते। आता उरलेले 50% तुम्ही म्हणणार आमच्याकडे नाहीये, तर याचं पण सोल्युशन असं आहे की उरलेल्या 50%साठी ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, सर्व ज्या शेड्यूल बँक आहेत या सॉफ्ट लोन तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात। माझी इथे उपस्थित सर्व रहिवासी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांना विनंती आहे की या योजनेचा फायदा तुम्ही घ्या। ही योजना 2026च्या डिसेंबर पर्यंत आहे, तर आता तरी डिसेंबर 26 पर्यंत आहे। नेक्स्ट, दुसरे गोष्ट याच्यामध्ये सरकारने अजून एक पहल घेतलेली आहे की याच्यामध्ये जे 100 युनिट पर्यंत ज्याची वीज ज्यांना गरज लागते, म्हणजे याच्यामध्ये झोपडपट्टी असतील किंवा आपले आदिवासी पाडे असतील, त्यांच्या घरकुलामध्ये जर 100 युनिट पेक्षा जर वीज कमी युनिट वापर होत असेल तर त्याला केंद्र सरकार 50% देतं
आणि राज्य सरकार 45% देतं. असं जवळपास 95% अनुदान पूर्ण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देतं. महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पहल घेऊन त्याच्यामध्ये त्याचा सहभाग वाढवलेला आहे आणि या माध्यमातून तुम्ही झोपडपट्टी, आदिवासी पाडे किंवा यामध्ये 100 युनिटची जी वीज गरज जिथे असेल त्या ठिकाणी तुम्ही सौर ऊर्जा क्षमता तुम्ही 95% अनुदान देतो. म्हणजे तुम्हाला हार्डली 2 ते 3 हजार रुपये भरावे लागतात. एक मी तुम्हाला उदाहरण याच्या केस स्टडी माध्यमातून सांगतो. म्हणजे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना नव्हती. एक साई गौरव नावाची सोसायटी आहे. त्या साई गौरव सोसायटीच्या मध्ये त्यांना 1,38,000 रुपये बिल यायचं. तेव्हा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना नव्हती. मग त्यांनी काय ठरवलं की प्रत्येकी 30,000 रुपये काढायचे. 124 सदस्य होते ते. त्यांनी 30,000 रुपये काढले. 68 किलोवॅटची क्षमताची सौर ऊर्जा त्यांनी लावली. आज 1,36,000चं ज्यांना बिल यायचं, आज त्यांना फक्त 1,700 रुपये बिल येतं. आणि आनंदाची बाब म्हणजे आपण बऱ्याचदा असं सांगतो की 3 वर्षामध्ये याची परतफेड होते. तर या सोसायटीने त्यांच्या माध्यमातून दाखवून दिलं की त्यांनी 23 महिन्यामध्ये परतफेड केलेली आहे. म्हणजे सौर ऊर्जाच्या माध्यमातून तुम्ही जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती 23 महिन्यात परतफेड होणार आणि पुढील म्हणजे 2 वर्ष आणि पुढचे 23 वर्ष 1 महिना ही तुम्हाला मोफत वीज मिळणार. याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा. आम्ही नवीन इमारतींना तर सौर ऊर्जा क्षमता संयंत्रे बसवणे बंधनकारक केलेलेच आहे. आणि जसं गणेश जाधव मगाशी म्हणाले की बऱ्याच ठिकाणी सोलर वॉटर हिटिंग आहे. तर महापालिकेने 2007 पासून ही अंमलबजावणी केली. 2007 ते 2021 पर्यंत आम्ही सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम बसवून घ्यायचो. 1832 इमारतींवर 1 करोड क्षमतेचे LPD क्षमतेचे आम्ही सौर वॉटर हीटर तेव्हा बसून घेतले. त्यातून 18 कोटी युनिटची वीज बचत व्हायची, जे गिझरला युनिट लागायचे नाही. 2021 ला आम्ही निर्णय चेंज केला. UDCPR नुसार आम्ही हे सौर ऊर्जा जे नेट रूफटॉप नेट वॉटर नेट मीटरिंग जे सोलर युनिट्स आहेत हे बसवणे बंधनकारक केलं. आम्हाला सांगायला आनंद होतो की आम्ही 276 इमारतींवर 5 मेगावॅट क्षमतेचे विकासकांकडून सौर ऊर्जा क्षमता स्थापित करून घेतलेले आहे महापालिकेच्या माध्यमातून. खबरें अभी और भी हैं, देखते रहिए हमारे अगले अंक.